नमस्कार, मी सुभाष मिसाळ बोलतोय. मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर, मेडिकल ॲडमिशन प्रोसेस, JVG अकॅडमी अँड करिअर गायडन्स अकलूज. आज 11 जुलै 2024 संध्याकाळी 7 वाजता. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, आजचाही दिवस खूप महत्त्वाचा होता, कारण माननीय सुप्रीम कोर्टाकडून ज्या 38 याचिका आहेत, ज्या पिटिशन्स आहेत, याचा एकत्रित सुनावणी आज ठेवलेली होती. जी 8 तारीख पूर्वी दिलेली होती, त्या 8 तारखेला असं सांगितलेलं होतं की सर्वांनी जे आपलं म्हणणं आहे ते थोडक्यामध्ये फक्त 10 पेजेसमध्येच कोर्टासमोर दाखल करावं. ती दाखल करण्याची मुदत कालपर्यंत होती आणि आज या ठिकाणी सर्व याचिकावरती सुनावणी होणार होती. परंतु माननीय सुप्रीम कोर्टाकडून आजची सुनावणी जी आहे ती गुरुवार 18 जुलै 2024 रोजी ठेवलेली आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. परंतु असं गडबडून जाण्याचं कारण नाही, गोंधळून जाण्याचं कारण नाही. आपली काउन्सिलिंग प्रोसेस ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरू होणार आहे. फक्त विषय एवढाच आहे की जो काही नीट 2024 म्हणजे जो प्रकार घडलेला आहे, तो प्रकार किती मोठ्या प्रमाणामध्ये घडलेला आहे, किती विद्यार्थ्यांवरती अन्याय होत आहे, हे तपासून पाहणं हे माननीय सुप्रीम कोर्ट या ठिकाणी पाहते आहे. सुप्रीम कोर्टाकडून जे काही विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांवरती आणि पालकांवरती अन्याय होता कामा नये याची काळजी घेतली जात आहे. आणि इथून पुढे सुद्धा ज्या काही परीक्षा होणार आहेत त्या चांगल्यापैकी व्हाव्यात. या पाठीमागचं जे घडलेलं आहे त्याचं पूर्णपणे निवारण व्हावं आणि पुढील परीक्षा तरी या ठिकाणी चांगल्या व्हाव्यात, ही काळजी या ठिकाणी सर्वांकडून घेतली जात आहे. आणि त्यामुळे अजूनही जास्तीचा वेळ त्याच्यावर विचार करण्यासाठी हा घेतलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यापूर्वी सेंट्रल गव्हर्नमेंटकडूनसुद्धा रिनीट घेण्यात येऊ नये, कारण जे काही पेपर लीक झालेले आहेत हे पेपर लीक खूप मोठ्या प्रमाणावरती झालेले नाहीत किंवा परीक्षापूर्वी झालेले नाहीत. त्याच दिवशी परीक्षाच दिवशी पेपर लीक काही 2 ते 3 ठिकाणी झालेलं आहे आणि काही थोड्याफार विद्यार्थ्यांमध्ये झालेलं आहे असं सांगण्यात आलेलं आहे. NTA सुद्धा तसंच या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि आज CBI सुद्धा तसाच रिपोर्ट माननीय सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे की असं फार मोठ्या प्रमाणामध्ये लिकेज झालेला नाही पेपर. जो काही झाला तो काही 2 ते 3 ठिकाणी झालेला आहे आणि 5 मे परीक्षा दिवशीच ते झालेलं आहे. ते कुठेही टेलिग्रामवरती आलेलं नाही. बिहारमध्ये एका ठिकाणी अशा पद्धतीचं टेलिग्रामवरती आलेलं आहे असं दाखवत आहेत, परंतु ते एडिट करून डेट वगैरे एडिट करून ते दाखवण्यात आलेलं आहे असं CBIनं या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टासमोर आपलं जे म्हणणं आहे ते मांडलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट, NTA आणि CBI तिघाकडूनही रिपोर्ट असा गेलेला आहे की रिनीट बिलकुल घेऊ नये, कारण असा फार मोठ्या प्रमाणावर पेपर लीक झालेला नाही. याचा अर्थ आपण सर्वजण समजत असालच, परंतु तरीही माननीय सुप्रीम कोर्टाला कुणावरही अन्याय करायचा नाही आणि त्यामुळे अजून काही मुद्दे असतील तर या सर्व मुद्द्यावरती अभ्यास करून किंवा जे काही याचिकाकर्ते आहेत, जे वकील आहेत, जी वकिलांची फौज आहे, या सर्वांनी अभ्यास करून अजून काही मुद्दे निघतील का हे पाहण्यासाठी आपल्याला 8 दिवस कालावधी दिलेला आहे. आणि 18 तारखेला मात्र आपल्याला पूर्णपणे माननीय सुप्रीम कोर्टाकडून निर्णय अपेक्षित आहे आणि तो होणारच आहे. आणि माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो असेल हा कोणाही एका विद्यार्थ्यावरती 24 लाखामधील किंवा 24 लाख विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार नाही अशाच पद्धतीचं 100% असणार आहे. आणि त्यासाठीच एवढी वेळ या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाकडून घेण्यात आलेली आहे. त्यामुळे गडबडून किंवा घाबरून जायचं काही कारण नाही.
त्यापूर्वी आपल्या केंद्र सरकारकडून सेंट्रल गव्हर्नमेंटकडून सुद्धा या ठिकाणी सुप्रीम कोर्टासमोर सांगितलेलं होतं की आम्ही जी काउन्सिलिंग चालू करतोय ती काउन्सिलिंग या ठिकाणी या जुलैच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये चालू करतो. याचा अर्थ की 21 तारखेनंतरही काउन्सिलिंग प्रक्रिया चालू होणार आहे आणि त्यामुळे अजून वेळ आहे आणि म्हणून ही याच्यावरती विचारविनिमय करण्यासाठी वेळ घ्यायला काही हरकत नाही असंही मत या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टात झालं असावं असं माझं हे वैयक्तिक मत आहे. आणि त्यामुळे ही जी तारीख आहे ती तारीख वाढलेली असावी, परंतु अन्याय कोणावर होणार नाही. 24 लाख विद्यार्थ्याच्याच बाजूने या ठिकाणी निर्णय 100% लागणार आहे, यात काही शंका नाही. कारण अंतिम निकाल हा मान्य सर्वोच्च न्यायालयाचा असणार आहे. कुणीही गडबडून जाऊ नका, कुणीही घाबरून जाऊ नका. काउन्सिलिंगवर स्टे मान्य सुप्रीम कोर्टाने दिलेला नाही. जी काउन्सिलिंग लांबलेली आहे याचं एकच कारण आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटला सांगितलेलं आहे की आम्ही ही जुलैच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये चालू करतोय, कारण जे 131 कॉलेज आहेत त्याचं इन्स्पेक्शन चालू आहे आणि ते इन्स्पेक्शन पूर्ण झाल्यावर रिपोर्टिंग झाल्यावर या ठिकाणी काउन्सिलिंग चालू होईल. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 9 कॉलेज आहेत, त्यापैकी एकाच कॉलेजला सध्या NMC कडून मान्यता मिळालेली आहे. इतर कॉलेजचे ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी पाहण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. त्यामुळे गडबडून जाऊ नका, घाबरून जाऊ नका. आज बस इतकंच. ऑल द बेस्ट. धन्यवाद.